आता कसं वाटतंय म्हणजे युती झाल्यावर कोणाची हिंमत नव्हती बोलण्याची तेव्हा तुम्ही काही प्रश्न मांडले, आता तुम्हाला काय वाटतं? नाही, मला अजिबात त्याच्याबद्दल पश्चाताप होत नाहीये. युती झाल्यानंतर मग पुढचा विचार थोडंसं एक आमच्यात गलथानपणा आला, तर तो जो काही गलथानपणा आहे तो गलथानपणा आता राहणार नाही. विरोधी पक्षाकडे सरकार गेलं तर सगळ्यांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. जेवढ्या माझ्या वाटेला जागा आल्या तेवढ्यातच फक्त शिवसेना ठेवावी आणि बाकीकडे शिवसेना न्यायची नाही का? राहुल गांधी नेमकं काय करतायत हाही प्रश्न लोकांसमोर आहे. काँग्रेस मुक्त भारत झाल्यामुळे या देशातले सगळे प्रश्न संपून जातील असं आपल्याला वाटतं का? नष्ट करा किंवा काँग्रेस मुक्त किंवा हे मुक्त ते मुक्त असं या फालतू कल्पना माझ्याकडे नाहीये. मी सॉरी केली म्हणणार नाही, पण तुम्ही अयोध्येत गेलो पोहोचला आणि त्याला जर का पुन्हा गती मिळाली नाही तर मी पुन्हा देईन. तुम्ही म्हणता की मोदी सरकारला अजून 5 वर्ष द्यायचे. का नाही द्यायची? मला नव्याने चौकीदार होण्याची गरज नाही. मी जन्मजात शिवसैनिक असल्यामुळे मी सैनिक आहे. नमस्कार, सामना ऑनलाईनवर आपलं स्वागत. महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मग त्याला तुम्ही शंखनाद म्हणा, तुताऱ्या फुंकणं म्हणा, रणशिंग फुंकणं म्हणा, पण या संपूर्ण निवडणुकीचं वातावरण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आता टिपेला गेलेलं आहे. आयाराम गयाराम यांच्या बातम्या आपण रोज वाचतो. योजना आणि घोषणांचा धुरळा उडतो आहे. या वातावरणात देशातल्या एका प्रमुख नेत्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ते नेते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. निवडणुका जाहीर होण्याआधी उद्धव ठाकरे एका वेगळ्या भूमिकेत होते आणि आता निवडणुका जाहीर झाल्यावर उद्धव ठाकरे हे दुसऱ्या भूमिकेत शिरलेले आहेत. पण भूमिका कोणती असली तरी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेशिवाय देशाचं राजकारण पुढे सरकत नाही. त्यांच्या भूमिकेला एक महत्त्व आलेलं आहे आणि कायम आलेलं असतं. आज आपण या सामना ऑनलाईनच्या स्टुडिओत स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत आणि जे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसापासून देशाच्या किंवा लोकांच्या मनात आहेत त्या काही प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करू आणि त्याच्यावरती उत्तरं मिळवायचा प्रयत्न करू. उद्धवजी, आपलं स्वागत, नमस्कार आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मगाशी जे मी म्हणालो की आपल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं. माझा पहिला प्रश्न फार सोपा आणि साधा आहे. आता कसं वाटतंय म्हणजे युती झाल्यावर? शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्व देशाचं लक्ष केवळ आजच नाही, शिवसेना प्रमुख होते त्यावेळेपासून आहे. याचं कारण शिवसेनेची भूमिका ही केवळ सत्तेसाठी नसते तर ती देशासाठी आणि जनतेसाठी असते. सत्तेत असो अथवा नसो, शिवसेना सदैव जनतेसोबत राहिली आणि यापुढेही राहील. आणि म्हणूनच शिवसेना काय म्हणते, शिवसेना काय करते आहे याकडे देशाचं लक्ष असतं. साहजिकच आहे, आपण जो उल्लेख केला की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी मी एका वेगळ्या भूमिकेत होतो. निवडणुका जाहीर मला वाटतं आत्ता झाल्या, पण त्याच्यानंतर गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी एक वेगळी भूमिका शिवसेनेने घेतली. वेगळी भूमिका म्हणजे काय घेतली तर गेले 4 वर्ष 5 वर्ष शिवसेना सातत्याने जनतेचे प्रश्न हिरारीने मांडत आले. ज्या वेळेला संपूर्ण देशात, केवळ राज्यात तर सोडा, पण विरोधी पक्ष गलित गात्र होऊन पडले होते आणि जनतेचा आवाज कोणी उठवत नव्हतं, तेव्हा एकटी शिवसेना संपूर्ण देशात जनतेचा आवाज बुलंदपणे संसदेत उठवत होती. आणि मला अभिमान आहे की शिवसेना कधी सत्तेसमोर लाचार नाही झाली, ताठमानेने उभी राहिली आणि जनतेचे प्रश्न मांडत राहिली. मग नेमकं असं काय झालं की बाबा आता मी युती केली? सगळे जग साक्ष आहे त्याला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमितजी शहा हे एकदा नाही 2 वेळा मला भेटायला आले, घरी आले आणि जेव्हा युतीचं नक्की ठरलं तेव्हा मी त्यांच्यासमोर जे जनतेचे प्रश्न मांडले, देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री सुद्धा त्यावेळेला हजर होते. हे प्रश्न आपण सत्तेमध्ये असताना मांडू शकत होता? मांडतच होतो. म्हणजे आपण सत्तेमध्ये होता त्याच वेळेला आपण सगळेच विरोधी पक्षाची भूमिका आपण सगळे बजावत होतो. महाराष्ट्रामध्ये सत्तेचे आपण वाटेकरी सुद्धा राहिलो आहात, तेव्हा सुद्धा हे प्रश्न मांडले जाऊ शकत होते. मांडलेच होते. पण तेव्हा आपण ब्रेकअपच्या भूमिकेत होतो की ब्रेकअप झाला होता आणि ब्रेकअप नंतर एक नव्यानं संसार सुरू झाला. बरोबर आहे. काही वेळेला काय होतं की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते
तेव्हा एक भूमिका असते, म्हणजे 25 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती ही हिंदुत्वाच्या आधारावरती अतिशय घट्ट होती. योगायोगाने म्हणा किंवा काही असेल त्याला कारण, गेले 5 वर्ष जवळपास 30 वर्षानंतर एका पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आलं. त्यावेळेला कदाचित भारतीय जनता पक्षाला वाटलं असेल की बाबा आपल्याला एकट्याला पुढे जाताना या मार्गाने आपण जाऊ, आणि तिथे ज्या काही गोष्टी मला वाटत होत्या की बाबा हे योग्य होते, हे अयोग्य होते, ते मी बोलत गेलो आणि मी बोललो. आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो. पण त्या बोलण्याविषयी तुम्हाला आता खंत वाटते का? अजिबात नाही. तुम्ही जेव्हा ते बोलला अजिबात नाही. फार परखडपणे बोलला. परखडपणे बोललो. आणि कोणाची हिंमत नव्हती बोलण्याची, तेव्हा तुम्ही काही प्रश्न मांडले. आता तुम्हाला काय वाटतं? नाही, मला अजिबात त्याच्याबद्दल पश्चाताप होत नाहीये. ह्याचं कारण मी तेच तुम्हाला सांगतोय की कारण ते सगळे मुद्दे हे भारतीय जनता पक्षाने स्वीकारले. उदाहरण शेतकऱ्यांचे प्रश्न होते, नाणारचा मुद्दा होता, राम मंदिराचा मुद्दा होता, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुंबईकरांसाठी आणि ठाण्यासाठी सुद्धा, पण आता तो मुंबईत केलेला आहे, महापालिका लढवत असताना 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्यांना मालमत्ता कर रद्द करणं, अशासारखे जे विषय होते ते नुसते माना डोलावून गप्प नाही बसले. जसं कर्जमाफी आहे, पण प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे. आज गावागावामध्ये शेतकऱ्यांना तसा कोणी वाली नाही. योजना जाहीर झाल्या, मी काय केलं, योजनाचा पाठपुरावा केला, नवीन काही करायला सांगितलं नाही मी. उदाहरण इन्कम टॅक्सबद्दल जी माहिती होती, जी मागणी होती शिवसेनेची, मांडली ना त्यांनी. मग जर का सगळे मुद्दे आम्ही जे मांडले, हिरारीने मांडले, विरोधी पक्षाने तेव्हा विरोधी पक्ष म्हणून उचलायला पाहिजे होते, ते मी जनतेच्या हितासाठी उचलले, ते मानले गेले, स्वीकारले गेले, आणि त्याच्यावरती उपाययोजना सुद्धा सुरू झाली असेल तर मग संघर्ष कशासाठी करायचा? अचानक शिवसेनेची गरज का निर्माण झाली? अचानक गरज निर्माण झाली की नाही झाली हा प्रश्न खरं त्यांना विचारायला हवा. मला एकूण असं वाटतं की जी चर्चा आमच्यामध्ये झाली त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या, ज्याच्यामुळे आमच्यात दुरावा निर्माण झाला होता, दुरावा दूर करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये नक्की झाला. आणि एकूणच ह्याच्या पुढे जर का हिंदुत्वावरती आम्ही तेव्हा युती केली होती, धरून चला आम्ही वेगळे लढलो असतो, कोण किती जिंकलं असतं ह्याच्यापेक्षा नुकसान कोणाचं किती झालं असतं. आणि मग सरकार म्हणून आज एकूण विरोधी पक्षाकडे जर का पाहिलं तर विरोधी पक्षाच्या आघाडीकडे अजूनही त्यांच्या जागा वाटप नीट होत नाहीये, संपूर्ण देशात एक नेता ठरत नाहीये. राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना वाटते की माझं कोणी ऐकत नाही, मी राजीनामा द्यायला पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात शरद पवार एकदा लढायचं म्हणतात, एकदा लढायचं नाही म्हणतात. म्हणजे कुठेही ना शेंडा ना बुडखा ना आकार ना उकार अशी विरोधी पक्षाची एक मोठ जबरदस्ती बांधण्याचा प्रयत्न होतो. आणि ही मोठ एकदा आपण अनुभव घेतलेला आहे. इंदिराजींच्या काळात आणीबाणी त्यांनी लादली होती. ती लादलेली आणीबाणी आणि तिची अंमलबजावणी ज्या तऱ्हेने झाली, ज्या पद्धतीने झाली, जनतेमध्ये एक संताप होता. आणि मग सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाचं सरकार आलं होतं. हे जेमतेम 22 महिने टिकलं असेल किंवा 2 वर्ष टिकलं असेल आणि ते पडलं, कोसळलं. त्यावेळेला तरी निदान जयप्रकाश नारायण होते. यावेळेला तसा सगळ्यांना एकत्रित करेल असा एकही चेहरा संपूर्ण देशात दिसत नाहीये. समजा धरून चला की विरोधी पक्षाकडे सरकार गेलं तर सगळ्यांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, म्हणजे त्याच्यावरनं पुन्हा भांडणं होणार. आणि शेवटी जे मी म्हटलं ना, शेंडाना बुडखा, निदान आमच्यामध्ये एक देशप्रेम सगळ्यांमध्ये आहे. मी काही कोणाबद्दल देशभक्ती ह्याची जास्त त्याची कमी असं म्हणत नाही. पण हिंदुत्व हा एक जो मुद्दा आहे, तो हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, हे आमचं हिंदुत्व आहे, हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं. आणि आता जर का आपण मागे गेलो तर या देशात पुन्हा हिंदू म्हणून उभं राहणं हे केवळ कठीण जाईल. पण लोकांच्या मनात एक मुख्य प्रश्न कायम असा आहे किंवा राहील की आपण 100% शिवसेना का स्वबळ, हो, येस, ही जी आपली भूमिका होती त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक ज्याला म्हणतो ना एक झटका आणि करंट लागला, आजही आहे. त्या भूमिकेविषयी संभ्रम आहे. नाही, आजही आहे. दरवेळेला आपण राजकीय पक्ष म्हटल्यानंतर केवळ निवडणुका आणि निवडणुकीचा निकाल एवढ्यापुरतंच त्याचं अस्तित्व धरतो, तसं नाहीये. मी 100% म्हणजे 100% शिवसेना, याचा अर्थ माझ्या शिवसेनेचा विचार, माझ्या शिवसेनेची विचारधारा जी शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे ती माझ्या राज्यातल्या खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे, हे 100%. निवडणूक हा एक अविभाज्य घटक आहे. राजकीय पक्ष म्हटल्यानंतर दर 5 वर्षांनी आणि 5 वर्षात येणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागतात, निवडणुका जिंकाव्या लागतात. पण विचारधारा पसरवणं, विचार रुजवणं, याला 100% मी मानतो. आणि आज सुद्धा जी मी पूर्वी म्हटलं होतं की युतीमध्ये आमची 25 वर्ष सडली, ती सडली एवढं महत्त्वाचं स्टेटमेंट होतं आपलं. युतीमध्ये 25 वर्ष सडली, नक्कीच होतं. आणि आपण एक संधी शिवसेना वाढवण्याची गमावली त्याच्यामुळे परत युती करून, असं वाटत नाही. 25 वर्ष सडली ह्याचं कारण हेच आहे की युती केल्यानंतर
आम्ही सगळेचे गाफील राहिलो आणि मग काय राहिलं की जवळपास अर्धा महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल, शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी तो पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शिवसेना प्रमुखांसोबत शिवसेनेचे अन्य नेते होते, पण तो विचार युती झाल्यानंतर मग पुढचा विचार थोडंसं एक आमच्यात गलथानपणा आला. तर तो जो काही गलथानपणा आहे तो गलथानपणा आता राहणार नाही. विचार पोहोचवणं, विचार पसरवणं हा गुन्हा नाही आहे. याचा अर्थ असं नाही की मी निवडणुकाच फक्त डोळ्यासमोर ठेवतोय. शेवटी राष्ट्र उभं करणं, देश उभं करणं म्हणजे मी जेवढ्या माझ्या वाटेला जागा आल्या तेवढ्यातच फक्त शिवसेना ठेवावी आणि बाकीकडे शिवसेना न्यायची नाही का? कारण तो शिवसेना हा पक्ष नाही, शिवसेना एक विचार आहे. 2014 आणि 2019ची परिस्थिती, यात तुम्ही आता काय फरक कराल? 2014 आणि 2019च्या परिस्थितीमध्ये तसा फरक पडलेला नाही, कारण त्याही वेळेला विरोधी पक्षात तसं कोणी नव्हतं. याही वेळेला विरोधी पक्षात तसं कोणी नाही. हां, एक गोष्ट मी जरूर सांगेन, मुद्दामून आठवण करून देईन. नरसिंहराव, मनमोहन सिंग यासारखे पंतप्रधान झाले, इतरही पंतप्रधान झाले, त्यांनी कामं चांगली केली. पण तेव्हा त्या काँग्रेस पक्षात त्या दर्जाचे नेते होते. आत्ता तिथे तशा दर्जाची कोणी नेते मंडळी दिसतही नाही आहेत. आणि एकूणच त्यांचं नेतृत्वसुद्धा, राहुल गांधी नेमकं काय करतायत हाही प्रश्न लोकांसमोर आहे. की बाबा कधीतरी ते हे चांगलं बोलतायत, अरे हे काय गडबड केली. म्हणजे मला असं वाटतं आजही देश एका विरोधी पक्षाच्या भूमिकेत जर आपण बघितलं तर विरोधी पक्ष निर्णायकी अवस्थेमध्ये. पण नेता हा नंतर निर्माण होतो अनेकदा. जसं 3 राज्यातल्या निवडणुकामध्ये, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, इथे सुद्धा नेता नव्हता, पण लोकांनी BJPचा पराभव केला आणि नेता नंतर निर्माण झाला. देशाच्या राजकारणामध्ये अनेकदा असं झालेलं आहे की नेता नंतर निर्माण पण होतो. तिकडे पक्ष होता. तिन्ही ठिकाणी आणि नाही, पक्षाच्या पातळीवरती स्थानिक नेतृत्व होतं. जसं राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलट, बरोबर आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा होते. आणि छत्तीसगड लोकांना कोणाला माहिती नव्हतं, पण त्या बघेलबद्दल आपणच लिहिलं होतं की बघेलनी कसं राज्य पिंजून काढलं. तसं देश तेवढ्या पातळीवरती पिंजून काढल्यानंतर ज्याच्यावरती विश्वास बसेल असा नेता कोणी दिसत नाहीये. त्यावेळेला सुद्धा मी जयप्रकाश नारायणचं जे उदाहरण दिलं, जयप्रकाश नारायण एक ते घोषणा झाली होती की अंधेरे में एक प्रकाश. तेवढा विश्वास आणि एक वेगळी भावना म्हणा, श्रद्धा म्हणा त्यांच्या बाबतीत होती. तशी विरोधी पक्षात आज कोणाबद्दल दिसत नाही. 2014 साली जेव्हा लोकसभा निवडणुकांना आपण सामोरे गेलात, तेव्हा देशातलं वातावरण हे 2014 आणि 2019 मध्ये मी फरक नाही जे बोललो ते एवढ्यासाठी, कारण 2014ला सुद्धा शिवसेना, मी युतीबद्दल नंतर बोलेन, पण शिवसेनेबद्दल म्हणाल तर शिवसेनेचं सुद्धा उद्दिष्ट हेच होतं की केंद्रात काँग्रेस नको. मग 2014 नंतर पुन्हा 2019 मध्ये काँग्रेसच पुन्हा येण्याची शक्यता असेल, जी दिसत नाहीच आहे. म्हणजे काँग्रेस पण नाही आणि दुसरं कोणीच तसं दिसत नाहीये. काँग्रेस नसल्यामुळे, पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे किंवा काँग्रेस मुक्त भारत झाल्यामुळे या देशातले सगळे प्रश्न संपून जातील असं आपल्याला वाटतं का? मी काँग्रेस मुक्त देश बोलतच नाहीये. मी काँग्रेस नष्ट करा कधी बोलतच नाहीये, कारण विरोधी पक्ष राहिलाच पाहिजे. आणि विरोधी पक्षावरती मला आजही आठवतंय, शिवसेना प्रमुखांनी मागे मला एकदा सांगितलं होतं की उद्धव, एक लक्षात ठेव, कधीही मुख्यमंत्र्यांवरती तर जबाबदारी असतेच, पण विरोधी पक्ष नेत्यावरती त्याहूनही जास्त जबाबदारी असते. कारण विरोध करणं म्हणजे अकांड तांडव करणं नाही, त्याच्यावरती सुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला फार जास्त पाळावी लागते. आणि तसं जर का बघितलं तर मी कोणालाही नष्ट करा असं म्हणत नाहीये. नष्ट करा किंवा काँग्रेस मुक्त किंवा हे मुक्त ते मुक्त असं या फालतू कल्पना माझ्याकडे नाही आहेत. फक्त आज काँग्रेसची अवस्था ही निर्णायक आहे एवढं नक्की. आणि त्यांच्याकडे तशा उंचीचे म्हणजे नरसिंहराव होते नक्कीच होते. नरसिंहरावांनी चांगलं काम केलं. मनमोहन सिंगांनी सुद्धा पहिली 5 वर्ष चांगलं काम केलं, पण त्या दर्जाची लोक तशी दिसत नाहीत कोणी त्यांच्याकडे. गेल्या 4 वर्षात अनेक मुद्द्यांवर तुम्ही सरकारला धारेवर धरलं. काँग्रेसच्या काळात सुद्धा आपण अनेक मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या, पण ह्या वेळेला कोणते मुद्दे तुम्हाला समोर दिसतात की ज्या मुद्द्यांवरती आपण निवडणूक लढली पाहिजे? मला असं वाटतं की आजही बेकारीचा प्रश्न तसाच आहे. किंबहुना गेल्या 4 वर्षामध्ये बेरोजगारी सगळ्यात जास्त वाढले, 45% जास्त बेरोजगारी वाढले. असे अनेक प्रश्न असताना आपण हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत घेणार आहोत का? नक्की घेणार. कारण आता सरकारमध्ये आपण आहात.
महाराष्ट्रामध्ये नाही एक युती लक्षात होते. घ्या, माझं नेहमी एक म्हणणं असतं की शेवटी तुम्ही म्हणालात ना की काय मगाशी जे आपण निवेदन केलं त्याच्यात म्हणाला की आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर घोषणांचं पीक, पण हे घोषणांचं पीक त्याला पिकाला कधी कोंब येणार इतकी नाही. जे शिवसेनेची पद्धत आहे की जे करून आपण करू शकतो तेवढंच बोला, अवाजवी बोलू नका. लोकांना कधी खोटं बोलून, जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की खोटं बोलून मला एक सुद्धा मत नको, खरं बोलल्यानंतर समजा एकही मत पडलं नाही तर ते दुर्दैव आहे, पण मतं मिळवण्यासाठी खोटं बोलू नका. आणि म्हणून मी सगळ्याच राजकीय पक्षांकडनं माझी ही अपेक्षा आहे की अवाजवी काही बोलू नये, अवाजवी आश्वासनं देऊ नये की जेणेकरून लोकांच्या स्वप्नांना उगाच कुठेतरी धुमारे फुटतील आणि ते पूर्ण करू शकलो नाही. राजकारणामध्ये कायम असं म्हटलं जातं की ठाकरे जेव्हा बोलतात ते सत्य बोलतात. ठाकरे कधी खोटं बोलत नाहीत. ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलं आहे किंवा जुमलेबाजीमुळे निवडणुका जिंकल्या जातात, हे आपण सुद्धा म्हटलेलं आहे. आपल्याला हे मान्य आहे का? किंवा ह्या जुमलेबाजीची गरज राजकारणात खरोखर पडते का? शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक म्हणतील मी तुला मतही देणार नाही. म्हणून काहीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये आत्ता जे काय आहे त्याच्यापेक्षा थोडेसे एक समाधानाचे सुख, हा जरा मी आणखी मोठा शब्द म्हणजे म्हणतो. अच्छे दिन नाही, आजचे दिन म्हणा किंवा सुखासमाधानाचे दिवस येतील हे त्यांना सांगावं लागतं. पण ते सुखासमाधानाचे दिवस आणताना अवाजवी घोषणा करणं हे कृपा करून होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप असू शकतात, पण आपल्या हातात आपण त्यांच्या त्या अपेक्षांना किती सत्य स्वरूपात आणू शकतो, मूर्त स्वरूपात आणू शकतो हे कळतं. आणि तेवढं पुरतंच बोलावं जेवढं आपण करू शकतो. जर ही निवडणूक पूर्णपणे तुमच्या हातात असती लोकसभेची, तर तुम्ही जनतेला पहिलं आश्वासन किंवा वचन कुठलं दिलं असतं? असं कोणतेही वचन आता शिल्लक राहिलेलं नाहीये किंवा आश्वासन शिल्लक राहिलेलं नाही की जे कोणी केलेलं नाहीये, दिलेलं नाहीये. म्हणून मी म्हटलं ना की प्रत्येक ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर बेसिक गरजा आहेतच, मूलभूत का गरजा पूर्ण आहेत. होऊ शकत नाही असं आपल्याला नाही, वाटतं? ह्याचं आपण या कारण असं- देशाचं नेतृत्व करता, नाही, ह्याचं कारण- राजकारणामध्ये आहात आणि आपण गेल्या 70 वर्षापासून अगदी मोदींच्या राजवटीपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा ह्याच मुद्द्यावरती आपण बोलतोय आणि आश्वासनं देतो. नाही, अन्न, वस्त्र, निवारा ही मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये पूर्ण झालेली संकल्पना असेल. कारण महागाई असते, सगळ्याच गोष्टी असतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सतत चालू असतात. आणि त्या देशाची गरज जशी वाढते त्या प्रमाणामध्ये वेगवेगळे, आता जसा जमाना बदलतोय आणि त्याच्यावर आपण निवडणुका लढवतो. नाही, निवडणुका कारण 5-5 वर्षांनी निवडणुका तर लढवाव्याच लागतात. पण त्याच्यात जसं आता अन्न, वस्त्र, निवारामध्ये मग बाकीचं पाण्याची सोय आली, सिंचनाच्या सोयी आल्या, बऱ्याच गोष्टी आल्या, त्या तशा प्रमाणात त्या वाढवत गेल्या पाहिजेत. आणि त्या वाढवण्यासाठी आपल्याकडे अर्थातच तेवढी आपली पुंजी आहे ती पुरेशी असायला पाहिजे. पण 15 लाखासारखं जेव्हा आपण प्रत्येक नागरिकाला द्यायची घोषणा करतो, मी ती कुठे पूर्ण गेली होऊ होती? शकत नाही. नाही, मी कुठे गेली होती? नाही, पण तरी सुद्धा तो एक हेच- वादाचा विषय आधी नाही, आहे. हेच माझं म्हणणं आहे की अवाजवी घोषणा करू नये. लोकांना नेहमी खरं बोललेलं आवडतं हो. आणि ते फार मोठी अपेक्षा आपल्याकडनं अशी करत नाहीत की मला तुम्ही अमुक द्याल. त्यांना रोजचं जे आयुष्य आहे ना तेवढं पुरतं तुम्ही जर का खरोखर दिलं तर ते म्हणतील की ठीक आहे, जेवढं जमते तेवढं हा करतोय. पण एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा आपला अत्यंत मनातला एक महत्त्वाचा प्रश्न होता. जिव्हाळ्याचा विषय आहे. जिव्हाळ्याचा शेतकरी. विषय आहे आणि आपण सातत्याने या विषयावरती तेव्हाही बोलत होता आणि आताही बोलत आहे. हा सगळा विषय जो आहे हा फक्त आपल्या राज्यातला नसून देशाचा विषय आहे. हा देश कृषीप्रधान आहे. इथे शेतकऱ्यांचे किसान पुत्र म्हणून घेणारे लोक राजकारणामध्ये आहेत, नेतृत्व करतात. तरी शेतकऱ्यांचा प्रश्न या देशामध्ये का सुटू नये? खास करून महाराष्ट्र जे पुरोगामी राज्य आहे, शेतकऱ्यांचं राज्य आहे. मागे एका कार्यक्रमात ते नेते आजही आहेत, नाव म्हणायचं तुम्ही घेऊ शकतो, पण त्यांच्यासमोर मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा ते कृषी मंत्री होते. आणि त्यांनी सांगितलं होतं, संपूर्ण जगाची एक माहिती दिली होती, त्याच्यात त्यांनी सगळे इतर देश आणि त्याच्यात लोकसंख्येच्या टक्केवारीत तिथे किती शेतकरी आहेत, मग कुठे 2% आहेत, कुठे 4% आहेत, कुठे 3.2 वगैरे असे काही त्यांनी 7% आहेत आणि आपल्याकडे मात्र 65% आहेत असं ते म्हणाले होते. म्हटलं आपला देश मुळात कृषीप्रधानच आहे, म्हणून तर आपल्याला कृषीप्रधान देश आपण म्हणतो. एकूणच काय होतंय की शेतकऱ्यांसाठी खरंच आपल्याकडे काही चांगल्या योजना आहेत का?
आपण तो जो काय मरमर मेहनत करतो, मी नेहमी मला त्याचं कौतुक काय वाटतं, की कोणीही ज्याला आपण गुंतवणूक म्हणतो, हा आपल्या आयुष्याची गुंतवणूक करतो. त्या गुंतवणुकीला आधार काही नसतो. पाऊस पडला तर पीक येणार. बरं ते पीक सगळीकडे वारेमाप आलं तर त्याला भाव मिळणार नाही. कमी आलं, पाऊस नाही पडला तरी फुकट, जास्त आलं तरी फुकट. म्हणजे त्याचा तो विचार न करता तो आपला त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. ह्या काळामध्ये हे पीक, ह्या काळामध्ये हे पीक. त्याला आपण आधार काय देतो? आधार ताबडतोबीचा आधार नक्कीच कर्जमुक्ती हा आहेच. परंतु जर का दूरगामी आपण विचार केला तर त्याच्या मालाला एक हमीभाव हा एक विषय आणि योग्य भाव. मग त्याच्यासाठी मार्केटिंग आहे. इतर देश जर का परदेशातून अन्नधान्य मागवत असतील तर त्या देशांमध्ये आपल्याकडनं काही पाठवू शकतो का? असे अनेक विषय आहेत की ज्याच्यावरती एक खरं कृषी मंत्रालय म्हणून जो काही प्रकार आहे त्यांनी ते नेमकं करतं काय? शेतकऱ्यांचे कृषी मंत्रालय नेमकं करतं काय? आणि कृषी मंत्रालयात ह्या गोष्टी बघणारी कोणी लोक आहेत की नाही? हा पण एक मुद्दा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जो आपण गांभीर्याने विचार करतो तेव्हा सातत्याने शेतकरी अडचणीत आला की आपण कर्जमुक्तीची घोषणा करतो. कारण त्यावेळेला तोच एक प्रथम उपचार असतो. पण कर्जमुक्ती की मालाला हमी भाव शेतकऱ्याचा, यात तुम्ही काय निवड करा? नाही, पहिल्यांदी मी म्हणेन की एखादी गोष्ट लागल्यानंतर पहिला प्रथम उपचार असतो. तो प्रथम उपचार म्हणजे नक्कीच कर्जमुक्ती आहे. आणि त्याच्यानंतर त्याला कायमचा इलाज करायचा असेल तर मग शेतीचं पॅटर्न ठरवावं लागेल. जसं गटशेती हा एक नवीन प्रकार येतोय. त्याच्यानंतर कुठे काय पिकतं, कुठे काय जे पीक आहे ते कुठे उत्तम दर्जाचं आहे, मग तिकडे त्यांना त्या नियंत्रित सगळे करून तिकडे ते पीक घ्यायला लावायचं. मग ते आपल्याला कळलं पाहिजे की आज या वर्षी आपल्या राज्यात हे पीक एवढं येणार आहे. तुम्ही आणि शेतकऱ्यासारखं बोलताय. नाही, मी शेतकरी नाहीये. मी जे शेतकऱ्यांमध्ये फिरतोय तो जो काय मला त्यांच्याकडनं कळलेला एक त्यांचा अभ्यास आहे तो मी सांगतोय. तो मग कुठे माल तो जाऊ शकतो, किती वेळात पोहोचला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी जे मगाशी परदेशातलं म्हणत होतो ना, आता आपल्याकडे ते एक थोडंसं यायला लागलं. कारण हा भाजीपाला हा नाशिवंत आहे. साधारणतः शेतापासून आपल्याकडे येईपर्यंत असं मानलं जातं की 30% जो काय त्याचं ते पीक असतं ते तिकडेच संपून जातं त्या वाहतुकीमध्ये. आणि परदेशात हे दुर्मिळ किंवा कमी असल्यामुळे त्यांच्यावरती थंड वाफेचे फवारे वगैरे मारून ते जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्ड चेन अशा काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि त्या हळूहळू आता सुरू झालेली त्याची. महाराष्ट्रात तुम्ही हे कधी करणार? आपली सत्ता आल्यावर शिवसेनेची हे करणार आहात? म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर असं विचारतोय. नक्कीच. त्याच्यासाठी अधिकार पण पाहिजे आणि अधिकाराबरोबर जबाबदारीचं भान पाहिजे. नुसतं मला मुख्यमंत्री मला व्हायचं नाहीये, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून मी धडपड करतोय, म्हणून मी तडफड करतोय आहे, नक्कीच आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहेत का? तुमचा आणखीन एक जिव्हाळ्याचा विषय होता राम मंदिराचा. तुम्ही थेट अयोध्येवर गेलो, मी सॉरी केली म्हणणार नाही, पण तुम्ही अयोध्येत गेलो पोहोचला. आणि त्याला जर का पुन्हा गती मिळाली नाही तर मी पुन्हा जाईन. कारण अयोध्येत तुमचं जाणं हा देशाच्या राजकारणातला, समाजकारणातला आणि धार्मिक क्षेत्रातला एक महत्त्वाचा बिंदू ठरला. संपूर्ण देशातलं वातावरण ढवळून निघालं आणि राम मंदिराला चालना मिळेल असं वातावरण तेव्हा आपण निर्माण केलं. पण आता परत एकदा युती झाल्यामुळे म्हणा किंवा आपण जे काय भाजपशी चर्चा केली त्यानुसार त्यानंतर या विषयाला ब्रेक लागलेला आहे असं वाटत नाही का आपल्याला? सांगतो तुम्हाला एक गोष्ट तर तुम्हाला मानावीच लागेल की मी कोणी नाहीये, पण शिवसेना अयोध्येत गेल्यानंतर थंड बस्त्यात पडलेला राम मंदिराचा मुद्दा हालायला लागला. त्याच्यावरती पुन्हा देशभर एक वादळ निर्माण व्हायला लागलं. कोर्टाला सुद्धा काही निर्णय किंवा काही पावलं उचलावी लागली. सरकारला काही पावलं उचलावी लागली. त्याच्यानंतर एक मोठा निर्णय त्याच्या बाबतीत झाला की जी एक विवादास्पद जमीन आहे तेवढी सोडून बाकीची जमीन पुन्हा त्या ट्रस्टकडे देण्याचा एक मला वाटतं निर्णय 65 एकर तो एक झालेला आहे निर्णय. जो अगदीच निश्चित पडलेला विषय होता तो बराच पुढे गेलेला आहे. आता कोर्टाने सुद्धा ते मध्यस्थ नेमले म्हणजे निदान एक हालचाल सुरुवात झालेली आहे. आणि मला असं वाटतं की कोर्टाने मध्यस्थ नेमल्यानंतर कोर्टाने आणखीन एक गोष्ट कृपा करून करायला पाहिजे, ती म्हणजे या सगळ्याला कालमर्यादा घातली पाहिजे की एवढ्या याच्यामध्ये संपून आहे तर आम्हाला निर्णय द्यावा लागेल, तरच हा विषय सुटेल. आणि तिथे गेल्यानंतर एकूणच वातावरण मी बघितलं सगळं. जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दल तर प्रचंड आस्था आहे, ती संपूर्ण देशात आहे आणि मंदिर व्हावं ही संपूर्ण देशाची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांची तुफान फटकेबाजी सुरू आहे आपण पाहताय. आणि जवळजवळ
जनतेच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांची ठाकरे शैलीतली उत्तरं ही अशीच सुरू राहतील. आपण लहानसा ब्रेक घेऊया, तूर्त विराम घेऊया आणि परत उद्धव साहेबांशी चर्चा पुढे सुरू ठेवूया. यावेळेला प्रथमच असं दिसलंय की शिवसेनेनं तहात सुद्धा बाजी मारली. आपण आज सगळ्यांना सांगा की गेल्या 5 वर्षात कधीतरी मी सरकारला दगा दिला का? पण हे घोषणांचं पीक पिकाला कधी कोंब येणार इतकी नाही. मी तुम्हाला काहीच देणार नाही असं म्हटलं तर लोक म्हणतील मी तुला मतही देणार नाही. एखादी अवाजवी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करू शकलो नाही तर लोकांचा असंतोष वाढत जातो. शिवसेनेचा स्वभाव आहे, आम्ही दगा देणार नाही, आम्हाला दगा देऊ नका. महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री कोण होईल? जबाबदारी आणि अधिकारांचा समसमान वाटप होईल. आपण जेव्हा ठरवतो की आता हा आपल्यावरती टीका करतोय, आता उद्याला ठोकायचा, तो विचार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यातला वडील किंवा पोरगा युतीतल्या कोणत्या तरी पक्षात आलेला असतो. पण इन्कमिंग जे सध्या सुरू आहे म्हणतात ते जास्त करून भाजपात सुरू आहे. शिवसेनेकडे जी लोक येतात ती भाजप येतात. मुख्यमंत्र्यांविषयी आपलं काय मत आहे सध्या? ज्या वेळेला युती नव्हती त्यावेळेला साहजिकच आहे माझ्याकडनं पक्षप्रमुख म्हणून मी आणि त्यांच्याकडनं मुख्यमंत्री म्हणून ते, आम्हाला एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याची ती वेळ यायचीच. एक सांगतो, मी कधी शिवसैनिकाला लाचार नाही होऊ देणार. मोदी है तो मुमकिन है, उद्धव ठाकरे है तो क्या क्या मुमकिन हो सकता है? उद्धव ठाकरे है तो मुमकिन भी है और थोड़ा सा नमकीन भी है. उद्धवजी, अनेकदा या देशातल्या निवडणुका, प्रत्येक निवडणूक लोकसभेची खास करून, ही विचारांपेक्षा लाटेवर लढवली जाते. त्यात विचार आणि प्रश्न वाहून जातात, उभेच राहू शकत नाहीत. मागच्या वेळेला मोदी लाट होती, तितकाच काँग्रेस विरोधी संताप होता त्या सरकारविरुद्ध. त्याच्यातून त्यांच्या पक्षाला, भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. आणि मागच्या निवडणुकीमध्ये असं म्हटलं गेलं की मोदी लाटेमुळे शिवसेनेचे खासदार निवडून आले. ते असतीलही. यावेळेला कोणती लाट नाही आहे असं आपल्याला वाटत असेल, मग निवडणुका जिंकण्याचं तुमचं मुख्य आधार काय? एक गोष्ट नक्की की मी मगाशी म्हटलं की जे मी मुद्दे उचलले होते जनतेचे, ते भारतीय जनता पक्षाने मान्य केले, स्वीकारले आणि त्याच्यावरती कार्यवाही म्हणजे काम करणं पण सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं या देशाने, म्हणजे त्याच्यात आपण सगळे चालू, या गेल्या 50, 55, 60 वर्षातल्या सगळ्या पिढ्या आल्या. काँग्रेसला दिली जवळपास 61 वर्ष, 60-65 वर्ष, किती काळाची ती नेमकी निघतील. युतीला ही गेली 5 वर्ष मिळाली होती. मी काय लगेच काय आता युती केली म्हणून काय हे नाही करत आहे, तरफदारी करत नाही. पण एक गोष्ट नक्कीच आहे की या 5 वर्षामध्ये अनेक चांगल्या योजना, त्याच्या घोषणा तर नक्की झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजे ती उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, शेतकऱ्यांची कर्ज माफी, मी मुक्ती म्हणतो, पण ज्याच्यासाठी काँग्रेसचं सरकार असताना पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं होतं. मी स्वतः फिरलो होतो आणि त्याच्यानंतर एका काही टक्क्यात त्यांनी ती माफी दिली होती. आता ही कर्जमाफी या सरकारने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे की ही योजना अजूनही मी चालू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पात्र अपात्र जी काही गोष्टी, जसं मी एक बीडच्या माझ्या मेळाव्यामध्ये एक शेतकरी उभा केला होता ज्याच्याकडे कर्जमाफीचं प्रमाणपत्र होतं पण प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नव्हती. ते उदाहरण मी दिल्यानंतर 5-6 तासामध्ये त्याची कर्जमाफी झाली. आता ही गोष्ट पूर्ण चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे आली. हेही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो की आपण एखादी घोषणा केल्यानंतर जसं एक आपल्यात म्हण आहे झारीतले शुक्राचार्य, तसे यंत्रणेतले काही शुक्राचार्य आहेत का ते तपासा की जी ही योजना ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचू देत नाहीत. म्हणजे वरच्यावर सगळं बघून पात्र आणि अपात्र ठरवून जो शेतकरी खरोखर त्याला पात्र आहे त्याला सुद्धा काहीतरी कारण काढून अपात्र ठरवत असतील तर असं होतं का म्हणे. ही जी यंत्रणा आहे ती मग बँकेची असेल, शासनाची असेल, त्याच्यासाठी गावोगावी खेडोपाडी शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उघडली गेली पाहिजेत. विम्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना खूप चांगली आहे. हजारो कोटीचे हप्ते गोळा केले गेले, पण जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा प्रत्यक्ष तिथे गावात किंवा तालुक्यात कोणाला जाऊन भेटायचं, कारण हे हप्ते गोळा केले गेले एजंट मार्फत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तिकडे आता कोणाचंच ऑफिस नाही. तर तिथे सुद्धा सरकारची मदत केंद्र सुरू झाली पाहिजेत आणि काही ठिकाणी त्याची सुरुवात झाली पण आहे. तर अशा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर का होणार असतील तर मला असं वाटतं ठीक आहे. मी उचललेले मुद्दे, जसं मी मगाशी इन्कम टॅक्सचं बोललो, GST बद्दल,
GST आज संपूर्ण देशात लागू होताना जो मुद्दा शिवसेनेने उचलला होता तो महाराष्ट्रात मानल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सोबत महाराष्ट्रातल्या इतर 27 महापालिकांचं जे काही उत्पन्न होतं ते अबाधित राखलं गेलं. हां, नाही हे पहिलं मी पूर्ण करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की निदान चांगल्या योजना समोर आलेल्या आहेत. ठीक आहे, एक 5 वर्ष आणखीन बघू. जर योजनांमधल्या काही उणिवा आपल्याला भासल्या असतील, किंबहुना जसं मी म्हटलं तसं यंत्रणेतले शुक्राचार्य हे आपल्या नजरेत आले असतील, तर त्या कायद्याच्या यांनी म्हणजे तुम्ही दूर करून म्हणताय, त्या योजना पोचतात का बघू ना जरा. म्हणजे तुम्ही म्हणता की मोदी सरकारला अजून 5 वर्ष द्यायची आहेत. का नाही द्यायची? जर 50-60 वर्ष आपण काँग्रेसला दिली होती, काँग्रेसबद्दल सुद्धा आपण म्हणजे पूर्ण तीव्रतेने विरोध करतच होतो, तरी सुद्धा लोक काँग्रेसला मत देतच होती. किंबहुना या देशामध्ये काँग्रेस विरोध हा शिवसेना प्रमुखाने सुरू केलेला आहे. सुरू केला, पण तरी सुद्धा जनता त्यांना मत देत होती आणि ती लोकशाही होती. त्यावेळी ते EVM सुद्धा नव्हतं. तर आता माझं म्हणणं आहे, एक चांगले मुद्दे जे मी मांडलेले त्यांनी स्वीकारून त्याच्यावरती जर का निर्णय घेतले गेले असतील, जसं नाणारचा मुद्दा होता, नाणारला रिफायनरी नको हा तिथल्या स्थानिक जनतेचा प्रश्न होता आणि तो शिवसेनेने उचलून धरल्यानंतर ती रिफायनरी तिथून आता तिथे तर रद्द झाला तो प्रकल्प. मराठ्यांविषयी काय म्हटलं जातं की आपण युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. यावेळेला प्रथमच असं दिसलंय की शिवसेनेनं तहात सुद्धा बाजी मारली. नाही, ह्याच्यामध्ये मी म्हणेन की प्रामाणिकपणा ह्याच्यात मी तर मध्ये झाला आमचे मेळावे झाले कार्यकर्त्यांचे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना मी जाहीर सभेत किंवा स्टेजवरती बोललो की म्हटलं मुख्यमंत्री महोदय, आपण आज सगळ्यांना सांगा की गेल्या 5 वर्षात कधीतरी मी सरकारला दगा दिला का आणि कोणत्या वेड्यावाकड्या कामासाठी, वैयक्तिक कामासाठी मी तुमच्या मागे लागलो आणि त्याहीपेक्षा राज्याच्या हिताच्या चांगल्या कामाच्या आड शिवसेनेने तंगड घातलं. एक तरी काम मला दाखवा की चांगलं काम असताना शिवसेनेने तंगड घातलं. म्हणजे ठीक आहे, वाद झाले, ते वाद जनतेसाठी होते आणि हिताच्या आड, राज्याच्या हिताच्या आड कधी आमचा वाद आम्ही आणू दिला नाही, म्हणून मी पुन्हा युती करू शकलो. पण हे जे जर याच्यामध्ये जर का माझा वैयक्तिक स्वार्थ असता, समजा मला मुख्यमंत्री पदासाठी मी तडफडत असतो आणि मी युती केली असती, तर मी जनतेला तर सोडा, शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर उभा नसतो राहू शकलो. हे नातं किती काळ टिकेल असं वाटतं? कुठलं हे नवीन जे नातं निर्माण झालंय भाजपाबरोबर, मला असं ह्याला एक वाटतं, हे नातं निर्माण झालं असं आपण जर म्हणतो, हे नक्कीच. किती काळ टिकेल? एक गोष्ट नक्की की शिवसेनेचा स्वभाव आहे, आम्ही दगा देणार नाही, आम्हाला दगा देऊ नका. 25 वर्ष आपण मी नेहमी हाच विचार करतो, 5 वर्ष संघर्ष झाला तो विसरू नका, पण त्याच्या आधी 25-30 वर्ष आपण दोघांनी मिळून ज्यांच्याशी संघर्ष केला तो जास्त लक्षात ठेवा आणि तेच दिवस पुन्हा आठवा की काय होतं वातावरण या देशामध्ये. तेव्हा हिंदू म्हणणं हा गुन्हा होता, हिंदुत्व ही शिवी होती आणि त्यावेळेला एक स्वप्न होतं. प्रमोद महाजन स्वतः त्यांनी एका भाषणात सांगितलं होतं की शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की प्रमोद बघ, या देशातला हिंदू हिंदू म्हणून मतदान करेल हा दिवस मी तुला दाखवीन. आणि तो दिवस आज आलेला असताना आपण समज गैरसमजातून जर का भांडणार असतो दोघंही, मग त्यांच्याकडे काय चुका घडल्या असतील, माझ्या काय घडल्या असतील दाखवा मला. जर चूक माझ्याकडनं घडली असेल जरूर मला दाखवा, माझी ती स्वीकारून सुधारण्याची तयारी आहे. म्हणजे एक पण समज गैरसमजातून किंवा सत्तेच्या लालसेपायी आपण भांडून तंटून जे कर्माने आपण मिळवलं, किंवा काय म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते, देवाने आपल्याला दिलं असेल आणि कर्माने जर का घालवलं तर आपण कर्मदरिद्र ठरू. म्हणजे म्हणून वेळ हा एक क्षण फार महत्वाचा होता. कारण आत्ता जर का निवडणुका दोन्ही पक्ष वेगळे लढले असते तर आयुष्यात 2 हिंदुत्ववादी पक्ष पुन्हा कधी एकत्र आले नसते आणि ते येताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या मान्य केल्या किंवा ह्या गोष्टी घडल्या ह्या पुन्हा घडता कामा नये. आणि म्हणून मला खात्री आहे की हे नातं दीर्घकालीन टिकेल. म्हणजे एकमेकांना दगा द्यायचा नाही याच्यावरती एकमत आहे. नक्कीच. अमित शहाशी जी आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये एकमेकांना दगा द्यायचा नाही. नक्कीच. आणि हे जर टिकलं तर हे नातं प्रदीर्घ काळ टिकेल. काय तुम्ही आणि आम्ही मिळून काय मिळवणार आहोत? त्या मिळवण्यात आपण स्वतः एकमेक काही मिळवण्यासाठी एकत्र आलो आहेत का एकत्र मिळून लोकांना देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत? मला असं वाटतं आपण एकत्र मिळून जनतेला काही देण्यासाठी एकत्र आलो, हा जर का विचार दोघांच्या मनात असेल तर मग भांडण होण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री कोण होईल मग? मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट युतीच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला होतं, त्याच्यात ते पुरेसं बोलकं आहे की जबाबदारी आणि अधिकारांचा समसमान वाटप होईल.
जे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, जे लोकांच्या मनात आहे. तुम्ही त्याचा अर्थ काय तो आपण हे नाही, सांगितलेलं आहे. मराठी भाषेत आणि लोकशाहीच्या व्याख्येत हा. जबाबदारी आणि अधिकार याचा समसमान वाटपाचा अर्थ जो आहे तो आहे. बरं, महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाविषयी आपलं काय म्हणणं आहे? मी देशातलं म्हणत नाही, मी महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो गेले 3.5 वर्ष अस्तित्वातच नव्हता, आता तरी कुठे आणि आता मधल्या काळामध्ये म्हणजे मी सांगितलं ना, अत्यंत मला नाही वाटत की यापूर्वी कधी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. विरोधी पक्ष, मी नेहमी सांगतो की विरोधी पक्ष पाहिजे, कारण सत्ता सुद्धा डोक्यात जाता कामा नये. जे आम्ही म्हणतो की आम्ही सत्तेवरती किंवा सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवू, तसं अंकुश ठेवणार कोणतरी पाहिजे. आपण ठेवलात नाही इतके वर्ष. मग तेच मी म्हणतोय, ते काम विरोधी पक्षाचं मी विरोधी पक्ष म्हणून नाही केलं, जनतेच्या हितासाठी केलं. तसं विरोधी पक्षामध्ये अजून एकमत होत नाही जागा कोणत्या वाटप करायचं, आणि त्यांना रोज ते एकमेकाला चेक करतायत, हलून आहात ना अजून का गेलात, म्हणजे सेना किंवा भाजपमध्ये त्यांचा आता एकमेकाबद्दल विश्वास नाही राहिलेला. बरं, पंचायत अशी होते की आपण जेव्हा ठरवतो की आता हा आपल्यावरती टीका करतोय, आता उद्याला ठोकायचा, तो विचार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्यातला वडील किंवा पोरगा युतीतल्या कोणत्या तरी पक्षात आलेला असतो. याला तुम्ही काय म्हणाल राजकारणात? ह्याला काही ठिकाणी एक गोष्ट मी नक्की मानेन की प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या लोकांना सुद्धा संधी मिळत नसेल तर तो अन्याय आहे, पण अन्यथा हा मतलबीपणा पण होऊ शकतो. पण एक जर पाहिलं आपण, असं काय नाही की काही आमच्यातले सुद्धा काही लोक इकडे तिकडे जातात, पण इन्कमिंग जे सध्या सुरू आहे म्हणतात ते जास्त करून भाजपात सुरू आहे. हा सत्ता असल्याचा परिणाम आहे त्यांच्या हातात पूर्ण असेल ना. ज्याच्याकडे सत्ता असते तिथे इन्कमिंग वाढतं, की युती केल्यामुळे भ्रमनिरास झाला काही कुंपणावरच्या लोकांचा, आणि ते बीजेपीकडे जात आहेत. नाही, असं आहे की शिवसेनेकडे जी लोक येतात ती वाया भाजप येतात. पण हे कितपत योग्य आहे की ज्यांच्या, आता पालघर, आपण जर पालघरचं म्हणून म्हटलं ना की शिवसेनेत जी लोक येतात म्हणजे तिकडे टेस्ट करून ती येत आहेत. हा तुम्ही नवीन पॅटर्न, नवीन पॅटर्न सुरू केलाय. मी दोन्ही बद्दल सांगतो. आधी पालघर बद्दल बोलतो. पालघरची पोटनिवडणूक गेल्या वेळेला जी शिवसेना लढली ती अर्थातच वनगा कुटुंबीय माझ्याकडे आले, आणि ती परिस्थिती तेव्हाची मी तेव्हा सांगितलेलीच आहे, का झालं कसं झालं. मग त्यांनी ती लढण्याची इच्छा व्यक्त केली, मग आपण त्यांना उमेदवारी दिली, आणि मी जाहीर केलं की मी श्रीनिवासला दिल्लीत पाठवणार खासदार म्हणून. आता मधला हा 8-10 महिन्याचा काळ गेल्यानंतर गेल्या आठवड्यात श्रीनिवास मला येऊन भेटला आणि मला म्हणाल की मला बाबांसारखं काम करायचं आहे, म्हणजे चिंतामणरावांसारखं. अजूनही मला असं वाटतं मला इकडे थोडंसं काम करणं गरजेचं आहे, मला पहिलं इथे विधिमंडळात जाऊ द्या, आणि त्याच्यानंतर मग 5 वर्षांनंतर माझी तयारी झाल्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या. म्हटलं बाबा बघ, मी तुला लोकसभेचं वचन दिलेलं आहे, तुझ्यासाठी मी हा मतदारसंघ मागून घेतलेला आहे. तो म्हणाला नाही, पण असं मला वाटतं की मला पहिले इथे काम करू द्या. मग मी त्याच्या कुटुंबियांशी पण बोललो, त्यांच्या मातोश्रीनं पण मी बोलून घेतलं होतं की बाबा नक्की ना, तुला नाही, मला पहिले इकडे तयार होऊ द्या, मग मी तिकडे जातो. पोरगा खूप चांगला आहे, साधा आहे, प्रामाणिक आहे, आणि त्याने प्रामाणिकपणाने मला सांगितलं. नाहीतर एखादा कोण असता तर मी तर वचन त्याला दिलेलंच आहे, आणि तो आत्ता युती झाल्या म्हटल्यानंतर निवडून तर आलाच असता. पण त्यांनी स्वतःहून जेव्हा मला सांगितलं की मला इकडे थोडीशी काम करण्याची गरज वाटते, मला इकडे पहिले शिकू द्या, मग ऐन वेळेला प्रश्न असा येतो की व नवीन चेहरा कुठून आणायचा, नवीन कुठून आणायचा. मग इकडे तिकडे शोधण्यापेक्षा ठीक आहे, आपल्या युतीमध्ये एक चेहरा आहे, खासदार झालेले आहेत, त्यांना खासदारकीचा गेल्या 1 वर्षाचा किंवा 8-10 महिन्याचा अनुभव आहे, ठीक आहे, चला त्यांना आपण खासदार म्हणून पाठवू. साताऱ्यामध्ये सुद्धा तेच झालं. साताऱ्यामध्ये गेल्या वेळेला ही जागा मित्रपक्षाला दिली होती, आणि तिथे आता नरेंद्र पाटील यांच्या नावाबद्दल जेव्हा एक चर्चा झाली तेव्हा हा मला पण एक मुद्दा पटला. अरे, माथाडी कामगार हा एक जो वर्ग आहे, तो कामगार केवळ ओझी वाहणारा एवढंच आपण विचार करायचा का त्याला संधी द्यायची नाही, का त्याला संसदेत पाठवायचं नाही. त्यांचा नेता जो आहे, आणि अण्णासाहेब आणि शिवसेना प्रमुख यांची ऋणानुबंध होतेच. मी खूप लहान होतो तेव्हा, पण दोघांच्या मनात एकमेकाबद्दल खूप आदरभाव होता. अण्णासाहेब जर का ती दुर्घटना घडली नसती तर मी तर म्हणेन राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा किंवा वळण नक्की मिळालं असतं. शिवसेना प्रमुखांनी ते एकत्र तेव्हा जर का आले असते तर आज राज्य एका वेगळ्या दिशेने गेलं असतं. दुर्दैव आहे की ती दुर्घटना घडली, आणि मग हा विचार आल्यानंतर नेमकं त्यांचं चिरंजीव ते सगळं करत असताना मला असं वाटलं की ते जे काही त्या पिढीतलं अपुरं राहिलेलं एक काम होतं ते आपण करावं.
आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी सुद्धा बोलले, उद्धवजी बरोबर आहे तुमचं आणि हा चांगला आहे, लढत देईल, जिंकून पण येईल आणि एका वर्गाला आपण चांगलं प्रतिनिधित्व देऊ. कारण अण्णासाहेबांनी त्यावेळेला पुढाकार घेतला नसता तर ते आर्थिक विकास महामंडळ पण स्थापन झालं नसतं आणि एकूणच एक तो वेगळा दिशा देण्याचा प्रयत्न होता. मुख्यमंत्र्यांविषयी आपलं काय मत आहे सध्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी? सध्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मी सध्याचं मत नाही सांगत. माझं पहिल्यापासून मत असं आहे की माझे ते अतिशय चांगले मित्र आहेत आणि हे आत्ता नाही बोलतो युती झालं म्हणून, मी जाहीर सभेत पण बोललेलो आहे. माझे आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध चांगले आहेत, मैत्री चांगली आहे. हां, ज्या वेळेला युती नव्हती त्यावेळेला साहजिकच आहे माझ्याकडनं पक्षप्रमुख म्हणून मी आणि त्यांच्याकडनं मुख्यमंत्री म्हणून ते, आम्हाला एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याची ती वेळ यायचीच. आता कटुता संपलेली आहे. कटुता आमच्या दोघांमध्ये व्यक्तिगत नव्हतीच. हे मी आजही सांगतो, तेव्हाही सांगितलेलं, मी जाहीर सभेत बोललेलो आहे. खाली कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही कटुता होती. सुदैवाने मी माझं भाग्य समजतो की शिवसैनिकांचा माझ्यावरती अपार आणि गाढा विश्वास आहे आणि हे माझं कर्तृत्व अजिबात नाही. केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्यांना खात्री आहे की उद्धव जो निर्णय घेईल तो आपल्या हिताचा असेल आणि त्याच्यामुळे त्यांना लढ म्हटलं तर ते हिरारीने लढतील आणि दोस्ती कर म्हटलं तर ते अत्यंत जीवाभावाची दोस्ती करतील. कारण त्यांना माहिती आहे की हा बाळासाहेबांचा मुलगा आपल्याला दगाफटका नाही करणार आणि मी एक सांगतो, मी कधी शिवसैनिकाला लाचार नाही होऊ देणार. अमित शहाविषयी आपली आता काय भूमिका आहे? अमित शहा दोनदा घरी आले, मरे आता फोनवरती पण माझी त्यांची बोलणी होते आणि त्यांनी सांगितले की उद्धवजी जो बीच में जो कुछ हुआ था उसको हमें सुधारना है, आगे इसको बढ़ाना नहीं है, आपल्याला ते संपवायचं आहे. ठीक आहे. प्रधानमंत्र्यांशी काय संपर्क यामधल्या काळात? आता एवढ्या काळात झालेलं नाहीये पण होईल. पंतप्रधानांनी देशातल्या सगळ्यांना चौकीदार करून टाकलेलं आहे. आपण सुद्धा चौकीदार झालात का? मी कॉमन मॅन आहे, सामान्य माणूस. पण त्यांनी सामान्य माणसाला चौकीदार केलाय. आहे, हा प्रत्येक जण आपापल्या नजरेने कसं बघतो त्याच्यावरती आहे. मी सामान्य माणूस आहे आणि मी शिवसैनिक आहे. आता शिवसैनिक म्हटल्यानंतर वेगळा चौकीदार होण्याची गरज नाही. सैनिक हा सैनिक असतो, तो सर्वसामान्यांचं रक्षण करतो, त्याच्या न्याय हक्कासाठी लढतो आणि म्हणून मला नव्याने चौकीदार होण्याची गरज नाही. मी जन्मजात शिवसैनिक असल्यामुळे मी सैनिक आहेच. समाजाचा रक्षक जो बाळासाहेबांनी निर्माण केला, मी सैनिक आहे, मी शिवसैनिक आहे. निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होईल? प्रश्न काय हा? असा प्रश्न काय यावा? नाही, निवडणुका असतात, देशात लोकशाही आहे. आता तरी मी एक सांगतो ना की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आहेत आणि विरोधी पक्षाकडे एक तर तसाच कोणी चेहराही नाहीये आणि मला नाही वाटत पंतप्रधानपदी आता तरी मोदींपेक्षा दुसरं कोणतरी तिकडे बसवावं अशी वेळ आलेली आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेकडे 18 खासदार होते तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला केंद्रामध्ये महत्त्वाचा म्हणजे रोल ज्याला म्हणतो आपण किंवा खाती आली नाहीत. जेमतेम एखादं अवजड उद्योग खातं आलं. 2019ला स्थिती सुधारली असं वाटतं का? शेवटी आता हे नातं सुधारण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर आहे. मी काय मागायला कुठे जाणार नाही आणि मुळामध्ये आता आधी युतीला जास्तीत जास्त यश मिळवून देणं हे दोन्ही पक्षाचं काम आहे. हे दोन्ही पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे आत्ता पुढचे डोहाळे आत्ता लागण्याची आवश्यकता नाही. पहिली निवडणूक हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कोणी किती कमजोर आहे असं म्हटलं तरी तसं कमजोर लेखून कोणाला चालत नाही. आपण गाफील राहता कामा नये, गलथानपणा होता कामा नये. मी तर म्हणेन राज्यातल्या 48च्या 48 जागा युतीने जिंकल्याच पाहिजे या एका निश्चयाने दोन्ही पक्षांनी उतरलं पाहिजे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी नक्कीच एक वातावरण निर्माण केलं आहे. त्यांना यश किती मिळेल हा पुढला प्रश्न. तुम्हाला या राहुल आणि प्रियंकाविषयी काय वाटतं नक्की? मला व्यक्तिगत कोणाहीबद्दल द्वेष नाही आहे. व्यक्तिगत कोणाहीबद्दल द्वेष नाही आहे आणि ही दोन्ही माझ्याहून वयाने लहान असल्यामुळे मी मुलं म्हणतो. तयार होत आहेत, परंतु जे मी मगाशी म्हटलं की अजूनही राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतील. मरे असं वाटत होतं की आता एक चांगली काहीतरी जडणघडण घेते, पण अजूनही असं निश्चित काय आकार उकार त्यांच्या नेतृत्वाला येतोय असं वाटत नाहीये. भारतीय जनता पक्षातून अधिकृतरित्या अडवाणी युगाचा अस्त झाला आणि आपण त्यांच्याबरोबरही काम केलं आहे. NDAचे प्रमुख होते
आणि आता ते पक्षातून किंवा निवडणुकीच्या राजकारणातून पूर्णपणे त्यांना दूर करण्यात आलेलं आहे. या प्रक्रियेविषयी आपल्याला शिवसेना प्रमुख म्हणून काय वाटतं? मी एक सांगतो, शिवसेना अर्थात मी शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख म्हणतो, कारण पक्षप्रमुख. शिवसेना प्रमुख एकच. हो. आणि तुम्ही तो शिवसेना प्रमुख शब्द उच्चारलात म्हणून मी शिवसेना प्रमुखांची एक आठवण सांगतो. मी म्हणूनच तो उच्चारला. स्वतः शिवसेना प्रमुखांनी, तुम्ही बघितले असाल, तुम्ही त्याला स्वतः साक्षात शिवसेनेचे सर्व नेते आणि शिवसैनिक साक्षात, की साधारणतः अखेरची 5-10 वर्ष नवीन पिढीवरती, म्हणजे त्याच्यात मी पण आलो आणि तुमच्यासारखे सगळे नेतेही आले, त्यांच्यावरती शिवसेनेचा कारभार सोपवला होता आणि स्वतः लक्ष ठेवून होते, म्हणजे मार्गदर्शन करायचे. जेव्हा आवश्यक असेल तिथे त्यावेळेला ते बोलायचे आणि तशी ते दिशा द्यायचे. दसरा मेळावा एक होता किंबहुना, नाहीतर मग कधी सामन्यातनं किंवा त्यांचं ते एक हे यायचं. नवीन पिढीवरती आपली जबाबदारी सोपवणं हा एक निसर्गाचा नियम आहे. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना रिटायर केल्यानंतर त्यांना विसरून जायचं नाही. सदैव त्यांचे आपण ऋणी राहिलो पाहिजेत, कारण शिवसेना प्रमुख अटलजी, अडवाणीजी या तिघांनी जी मेहनत केली आणि विचाराची बीजं पेरली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बीजं पेरली त्यांनी. जे मी सांगत होतो ते दिवस, या देशात हिंदू म्हणणं हा गुन्हा होता, ते दिवस आहेत. रथयात्रा काढली गेली, हिंदुत्वाचा उच्चारच नाही तर प्रसार केला गेला आणि त्यावेळेला त्या लोकांनी ती जी काय मेहनत केली, जीवावरचे धोके पत्करले, म्हणून आपल्याला हे दिवस दिसत आहेत. अन्यथा आपण आज कुठे असतो आपल्यालाही कळलं नसतं. म्हणून त्यांचे ऋण हे आपण नेहमी मानले पाहिजेत. मोदी है तो मुमकिन है, बाला साहब है तो भी सब कुछ मुमकिन था, उद्धव ठाकरे है तो क्या क्या मुमकिन हो सकता है? उद्धव ठाकरे है तो मुमकिन भी है और थोड़ा सा नमकीन भी है. मुमकिन क्या और नमकीन क्या? मुमकिन असते. नाही नाही, ह्या शब्दाच्या कोट्या, शाब्दिक कोट्या फार सोडा. महत्वाचे आहेत ते. कारण शाब्दिक उद्धव कोट्या ठाकरे हे सोडा. नेहमी नमकीनच राहिले, झणझणीत नमकीन ह्याचं राहिले. कारण, नमकीन ह्याचं कारण मला, ठाकरे म्हणजे ठेचा आहे तो. हां. तर मी कधी कोणाला बरं वाटो म्हणून खोटं नाही बोलणार. मग माझा मित्र चुकत असले तर चूक मी लक्षात आणून देईन. जर त्याला विरोधक म्हणून मला कोणी समजलं तर ते दुर्दैव आहे. पण एखादी गोष्ट अरे ही आपल्या मित्राकडनंही अपेक्षित नाही आहे तर ते मी जरूर सांगणार. हां, आपण असं बोललो, मी असं सांगेन. पण मुमकिन एवढ्यासाठी म्हणतो की जर का आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ठरवणारा माणूस किंवा व्यक्ती पंतप्रधानपदी बसला तर मग प्रत्येक गोष्ट ही मुमकिन आहे. केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत आणि दिवस ढकलायचे आहेत तर मग कोणी बसलं तरी काही होणार नाही आहे. आणि मला असं वाटतं मोदींनी काही गोष्टी नक्कीच केलेल्या आहेत. चांगल्या वाईट ह्या प्रत्येकाच्या नजरेप्रमाणे त्या ठरतील. पण निदान निर्णय घेणारं सरकार, आता त्या निर्णयाची मागाशी म्हटलं की एखादी योजना केल्यानंतर तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही नीट राबवून घेण्याची गरज असते. उद्धवजी, आपण अनेक प्रश्नांना फार छान परखडपणे ठाकरे शैलीत मागासपासून उत्तरं देत आहे. हे सगळे लोकांच्या मनातले प्रश्न होते. माझा शेवटचा प्रश्न इतकाच आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला लोकांनी का मतदान करावं, याचं फक्त तुम्ही 2 मुद्दे सांगा. 2 मुद्दे. त्यांना मैत्रीचं महत्त्व आणि राजकारणामधलं, म्हणजे दुश्मनी हा शब्द जरा विचित्र झाला, पण राजकीय दुराव्याचे तोटे हे दोन्ही कळलेले आहेत. बरं. एकत्र राहिलं तर काय होऊ शकतं, करू शकतो, वेगळं राहिलं तर काय घडू शकतं, हे अनुभव घेतलेले हे 2 पक्ष आहेत. म्हणजे आता कुठेही मैत्रीमध्ये आणि मनामध्ये तडे राहिलेले नाहीत. नक्कीच. आणि म्हणून मी म्हटलं ना की आम्ही दगा देणार नाही, आम्हाला कोणी दगा देऊ नये. ही आमची ही साधी भूमिका आहे. जे काय करायचं ते प्रामाणिकपणाने. मी जी भूमिका घेतली होती, जे मुद्दे उचलले होते ते जनतेचे होते. त्याला उत्तरं मिळाल्यानंतर मला असं वाटतं उगाच आकांड तांडव करत बसण्यात आणि विघ्नसंतोषीपणा हा एक जो शब्द आहे, संतोषी असावं पण विघ्नसंतोषी नसावं. कपाळकरंटेपणा, विघ्नसंतोषीपणा हे मला शिवसेना प्रमुखांना नाही शिकवत. म्हणजे युतीची कॅचलाईन अशी आहे की आम्ही दगा देणार नाही, तुम्ही दगा देऊ नका. आणि आपण दोघं महत्वाची, मिळून जनतेला दगा नको देऊया. फार चांगली कॅचलाईन आहे. आणि मला असं वाटतं की हीच ओळ किंवा हीच लाईन हे खरं आहे. घेऊन महाराष्ट्रात
एक नवीन वातावरण आपण निर्माण केल्यासारखं दिसतंय केवळ राज्यात नाही, संपूर्ण देशात. देशामध्ये. कारण युती झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी चांगल्या घडायला लागल्या. शिवसेना सोबत आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एक नैतिक आहे बळ ना, नक्कीच आहे. मिळालंय, मानसिक बळ मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रवास सुरू होता त्याला एक उभारीसुद्धा आलेली आहे. याला कारण शिवसेना असं एकंदरीत वातावरण आहे. माझं काम मी करतो, कारण त्याला तुम्ही घराणेशाही म्हणाल तर घराणेशाही, कारण मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहेच. पण ती जी काय परंपरा आहे ती परंपरा मी घेऊन पुढे जातोय आणि त्याच्यात माझ्या स्वतःसाठी मी काहीच मागत नाहीये आणि मागणार नाही. उद्धवजी धन्यवाद. आपण सामना ऑनलाईनसाठी आपला वेळ काढलात आणि जवळजवळ सगळ्याच प्रश्नांना आपल्या खास शैलीत, ठाकरे शैलीत उत्तरं दिलीत. आणि मला असं वाटतं की या मुलाखतीनंतर आणि आपल्याशी झालेल्या कायम राहील. चर्चेनंतर युती तर कायम राहील आणि लोकांच्या मनातले संभ्रम दूर होतील. पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.